नमस्कार. मी संदीप पाटील, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. शिक्षक भरती 2022 असो किंवा शिक्षक भरती 2025 असो, सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा म्हणून ग्राउंड स्तरावर काम करणारी संघटना म्हणजेच तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखालची संघटना युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. आजचा आमच्या संघटनेचा किंवा माझा विषय आहे तो म्हणजेच शिक्षक भरती 2025ला कागदपत्र म्हणजेच डॉक्युमेंट कोणती लागतील, कागदपत्र कोणती लागतील या गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोलत असताना शिक्षक भरती 2022ला जो पहिला टप्पा झाला या पहिल्या टप्प्यामध्ये कोणती कागदपत्रे लागलीत आणि कागदपत्र कशा पद्धतीने चेक केली जावीत याविषयी सूचना देणारा हा GR किंवा हे पत्र महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय. तुम्ही बघू शकताय प्रति कोण कोण आहेत, आयुक्त महानगरपालिका सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व, तसेच शिक्षण निरीक्षक दक्षिण उत्तर पश्चिम बृहमुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व नगरपालिका नगर परिषदा, त्यासोबतच अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था, मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्था. सदरचा GR हा 25/2/2024 आहे आणि तुम्ही एकंदरीत ह्या सगळ्या ज्या प्रती किंवा प्रती जी आहेत 1 2 3 4 5 या 5च्या 5 प्रतींचा जर विचार केला तर इथं मुलाखतीशिवाय पर्याय दिलाय. म्हणजेच विदाऊट मुलाखतला ज्या आस्थापना आल्या त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा खाजगी आस्थापना असो यांची कागदपत्र कशा पद्धतीने चेक करा याविषयी माहिती देणारा हा एक GR आहे, शासनाचं पत्र आहे. यामध्ये 15 नंबरचा जो नियम आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंट विषयी तुम्हाला माहिती दिली जाईल. आता मी अगोदरच सांगितलेलं आहे शिक्षक भरती 2022ला कोणती डॉक्युमेंट लागलीत यावर आधारितच हा GR मी सोबत ठेवलेला आहे. तुम्ही आता बघू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. विषय तुम्हाला लक्षात आला. पडताळणी करा, त्यासोबत पुढची कार्यवाही करा. हे जे संदर्भ आहेत या संदर्भांचा आपल्याला सद्यस्थितीत मला वाटते की म्हणावा तेवढा उपयोग नाही. आता संदर्भ सोडून आपण पुढे जाऊया. उपरोक्त शासन निर्णय व पवित्र पोर्टलवरील सूचना कृपया पहा. पवित्र पोर्टलवर ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा पहा आणि शासन निर्णय सुद्धा पहा. उमेदवाराने स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे. बघा पहिल्या ओळीचा अर्थ काय आहे. तुम्ही पोर्टलला तुमची रजिस्ट्रेशन करताना व प्रेफरन्स भरताना जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार तुम्हाला तात्पुरतं पात्र करण्यात येत आहे. म्हणजे तुमचं त्या तात्पुरत्या काळापुरतं यादीत नाव आलेलं आहे. पण यादीत नाव आलं म्हणजे तुमची निवड झालेली नाही, तर संबंधित ज्या काही गोष्टी आहेत कागदपत्रेच्या बाबतीत किंवा शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या बाबतीत ही पात्रता तुम्ही पूर्ण केलेली असेल तरच तुम्हाला ऑर्डर दिली जाईल. मुलाखत ऑब्लिक निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाणात दिलेली माहिती मूळ कागदपत्रांच्या ऑब्लिक प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येईल व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतर उमेदवारास पुढील संधी देण्यात येईल. तुम्हाला क्लिअरच सांगितलेलं आहे इथं तुमच्या स्वप्रमाणपत्रात तुम्ही जे माहिती दिलेली आहे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना 10वीचं प्रमाणपत्र, 12वीचं प्रमाणपत्र, पदवीचं प्रमाणपत्र, व्यावसायिक अर्हतेचं प्रमाणपत्र हे संबंधित आस्थापनेच्या पोर्टलवर जाईल. संबंधित आस्थापनेमध्ये तुम्ही ती सर्व डॉक्युमेंट तुमची जातील. तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्याकडे जी ओरिजिनल आहे ती घेऊन जायचं आहे आणि ती तपासल्यानंतरनं तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्हाला शिक्षक म्हणून संधी दिली जाईल. शिक्षक म्हणजे शिक्षण सेवक. बघा पुढं या संदर्भात आपणास खालील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे. इथून पुढे खूप काळजीपूर्वक पहा. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित
तसेच अनुदानित पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रात्र शाळा यामधील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आलेली आहे. बघा, या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा. प्राथमिक शाळा असो, उच्च प्राथमिक शाळा असो, माध्यमिक शाळा असो, उच्च माध्यमिक शाळा असो, रात्र शाळा असो, यामधील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आलेली आहे. तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमची यादी लागलेली आहे आणि तुम्हाला तुमच्या मार्कानुसार समान संधी दिलेली आहे. तुम्हाला 120 मार्क आहेत, तुमचे जिल्हा परिषदला झाले. तुम्हाला 95 मार्क आहेत, तुमचे एखाद्या खाजगी आस्थापनेला झाले. अशा पद्धतीने तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला समान संधी दिलेली आहे असं इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाण करण्याची तसेच त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती. असे असले तरी राज्य स्तरावरून उमेदवाराच्या कोणत्याही कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली नाही. ज्यावेळेला तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेला तुम्ही तुमची वेगवेगळी प्रमाणपत्र अपलोड केलेली होती, पण तुम्ही जी प्रमाणपत्र अपलोड केलेली होती त्या प्रमाणपत्रांच्या बाबतीत कोणतीही पडताळणी केलेली नव्हती किंवा प्रमाणपत्र चेक केलेली नव्हती, असं हा चौथा मुद्दा सांगतोय. पुढे काय म्हटलंय बघा, शिक्षण सेवक पदभरतीसाठी 16/10/2023 ते 22/1/2024 या कालावधीमध्ये व्यवस्थापनातर्फे सक्षम प्राधान्यीकरण प्रमाणित केलेल्या बिंदूनामावलीची व विषय न्याय रिक्त पदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवर जाहिरातीत करण्यात आलेली आहे. आता बघा, यावेळी तुम्ही बघितला असेल पवित्र पोर्टलला आस्थापनांना 1 मे ते आता सद्यस्थितीत वाढून मिळालेली तारीख 15 जून. 15 जून पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. कशासाठी? तर जाहिराती अपलोड करण्यासाठी. आणि या जाहिराती अपलोड करत असताना बिंदू नामावली असो, विषय निहाय रिक्त पदांची माहिती असो, याची नोंद पवित्र पोर्टलच्या जाहिरातीमध्ये करण्यात आलेली आहे. बिंदू नामावली, गट व विषय न्याय रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्र स्वरूपात डाउनलोड या मेनू अंतर्गत उपलब्ध आहे. तुम्हाला पवित्र पोर्टलच्या जाहिराती कुठं बघायला मिळतील हे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जावा आणि तिथं डाउनलोड हा मेन्यू पहा, तिथं तुम्हाला जाहिराती बघायला मिळतील. तसेच व्यवस्थापनाकांनी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिराती दिलेल्या आहेत. सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनामधील रिक्त पदांकरता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारामध्ये स्वतंत्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले होते. इथं जर तुम्ही बघितलं तर या मुद्द्यात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की पवित्र पोर्टलवर आस्थापनांना या तारखेला संधी दिलेली होती. या वर्षीचा जर विचार केला तर 1 मे ते 15 जून पर्यंत आस्थापनांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची संधी दिलेली आहे. यामध्ये बिंदू नामावली असो, रिक्त पद असो, त्यामध्ये विषय न्याय असो, प्रवर्ग न्याय असो, ही संपूर्ण माहिती पवित्र पोर्टलवर त्यांनी अपलोड करायची आहे. आणि त्यानुसारच शासनाने डाउनलोड या मेन्यूमध्ये आपल्याला जाहिराती उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्या जाहिराती आपण पाहायच्या आहेत. आणि त्यानंतर तुमच्या स्वप्रमाणपत्रात जी काही माहिती होती त्या माहितीच्या आधारे तुम्हाला प्राधान्यक्रम किंवा प्रेफरन्स त्या 2022 ला दिलेले होतं असं सांगते. तुम्हाला पुढे ते प्रेफरन्स येणार आहेत. हे प्रेफरन्स येत असताना सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती असेल तर तुम्ही पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेला तुमची शैक्षणिक गुणवत्ता काय होती, तुमची व्यावसायिक अर्हता काय होती, तुम्ही पेपर 1 पात्र आहात का, तुम्ही पेपर 2 पात्र आहात का, तुम्ही जी काही माहिती भरली आहे या माहितीवर आधारित तुम्हाला प्रेफरन्स येणार आहेत. प्रेफरन्स तुम्ही निर्माण करायचं नसून प्रेफरन्स तुमच्या व्यावसायिक, शैक्षणिक प्रवर्गानुसार किंवा इतर सगळ्या गोष्टींनुसार सिस्टीम तर्फे येणार आहेत. प्रेफरन्स आपण तयार करायचे नसते तर प्रेफरन्स आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक या अर्हतेनुसार येत असतात. खाजगी व्यवस्थापनामध्ये
पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय निवडलेला आहे. काही आस्थापना आहेत खाजगी ज्यांना मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय दिलेला आहे. जसं की तुम्ही बघत असाल रयत आणि स्वामी या दोन संस्था विदाऊटला येतात. उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारास अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त असलेले गुण, बिंदू नामावलीनुसार आरक्षण, जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रपणे विचारात घेण्यात आलेला आहे. हा पॉइंट बघा, तुम्हाला ज्यावेळेला प्रेफरन्स आलेत त्यावेळेला प्रेफरन्स सुद्धा कशावर आलेले आहेत, तुमचे शैक्षणिक अर्हता यावर आलेले आहेत. पण ज्यावेळेला तुमची निवड झाली त्यावेळेला निवड तुमचे गुण, बिंदू नामावलीनुसार आरक्षण, जाहिरातीनुसार तुमचा अभ्यासाचा विषय आणि तुम्ही स्वप्रमाणपत्रात जी काही माहिती दिली या सर्व बाबींचा विचार करून 2022 ला तुमची निवड झालेली आहे असं इथं पॉइंट आहे. 2025 ला सुद्धा असंच होणार आहे. तुमची निवड होताना तुमचे गुण पाहिले जातील, बिंदू नामावलीनुसार तुमचं आरक्षण पाहिलं जाईल, जाहिरातीनुसार तुमचा अध्यापनाचा विषय पाहिला जाईल, तसेच तुम्ही स्वप्रमाणपत्रात नमूद केलेली माहिती सुद्धा पाहिली जाईल. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जे प्रेफरन्स जनरेट होणार आहेत ते तुमच्या शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतेवर असतील. तर तुमचं यादीत ज्यावेळेला नाव येणार आहे ते नाव गुण, बिंदू नामावलीनुसार आरक्षण आणि जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच तुम्ही स्वप्रमाणपत्रात जी काही माहिती ऍड केली त्या माहितीवर आधारित असतील. पुढे बघा, निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट संस्थेच्या लॉग इनवर उपलब्ध करून दिलेली आहे. जसे की स्वामीच्या लॉग इनवर, रयतच्या लॉग इनवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कोल्हापूरच्या लॉग इनवर असेल. उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरता उमेदवाराची पात्रता तपासून पात्र असल्यास त्याच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 9 नंबरला काय म्हटलेलं आहे, माझी जिल्हा परिषद कोल्हापूरला निवड झालेली आहे. मी जी काही डॉक्युमेंट स्वप्रमाणपत्र करत असताना पोर्टलला रजिस्ट्रेशन करत असताना अपलोड केलेली होती तीच डॉक्युमेंट माझी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या पवित्र पोर्टलच्या लॉग इनवर आलेले आहेत. म्हणजेच काय तर शासनाला किंवा संबंधित आस्थापनेला काय सांगायचं आहे, तर तुम्ही जी डॉक्युमेंट अपलोड केल्यात ती डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेत म्हणजे पाहिजेत, तरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगदी व्यवस्थित होणार आहे. तिथं तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण जी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तीच डॉक्युमेंट आपल्याकडे हवीत, कारण संबंधित आस्थापनेकडे पवित्र पोर्टलच्या त्यांच्या टॅबवर ती डॉक्युमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे शासनाचा जो अधिकारी डॉक्युमेंट चेक करणार आहे त्याच्याकडे सुद्धा आपली डॉक्युमेंट आहेत. कशामुळे ते आलेले आहेत, तर पवित्र पोर्टलमुळे. त्यामुळे आपल्याकडे डॉक्युमेंट व्यवस्थित असणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल. 10वा नंबरचा मुद्दा आहे, याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवाराची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आलेले आहे. परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठी कागदपत्राची काटेकोरपणे पडताळणी करणं आवश्यक आहे. सगळं बघितल्यावर इथं पुन्हा एकदा म्हटले बघा, कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे. म्हणजेच कागदपत्रांची पडताळणी अगदी व्यवस्थित होणार आहे. म्हणून मी युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही कागदपत्रांची फाईल आतापासूनच तयार करा. पुढे बघा, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे, प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरवता येणार नाही याची नोंद घ्यावी. अतिशय महत्त्वपूर्ण. आणि IMP विषय कोणता असेल तर हा, तुम्ही स्वप्रमाणपत्रामध्ये जी कागदपत्र नमूद केलेले आहेत तीच कागदपत्र मूळ प्रमाणपत्राची जर जुळत नसतील, विसंगत असतील, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती मिळणार नाही याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे कुणाला सांगितलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. पण आपण याचा अर्थ काय करतोय, हे शासनाला सांगितलेलं आहे. शासनाचा जो कोण अधिकारी चेक करणार आहे त्यांच्या बाबतीत हे वाक्य आहे, त्या अधिकाऱ्यांनी
कोणत्याही परिस्थितीत संबंधित उमेदवाराला नियुक्ती द्यायची नाही किंवा त्याला पात्र करायचं नाही आणि या संदर्भात कटाक्षाने नोंद घ्यायची. 12वा नंबर बघा, समांतर आरक्षण. महिला आरक्षण वगळून दावा केलेल्या उमेदवारांमध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांनी त्याच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडून करण्यात यावी. पडताळणी नंतरच अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत कार्यवाही करावी. मी प्रकल्पग्रस्त आहे, माझं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र काय होणार आहे, सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडून चेक होणार आणि त्यानंतरच मला नियुक्ती मिळणार. म्हणजेच तुमची प्रकल्पग्रस्त असो, भूकंपग्रस्त असो किंवा अनाथ असो, ही जी समांतर आरक्षणाची जी काही प्रमाणपत्र असतील ती प्रमाणपत्र अगोदर चेक होणार आणि त्यानंतर तुम्हाला नियुक्ती होणार. लक्षात आलं असेल. 13 नंबरचा मुद्दा आहे, उमेदवारांच्या मूळ कागदपत्राबाबत शंका संशय असल्यास त्याबाबतीत देखील खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने तात्काळ करावी. तुमच्या कागदपत्राबाबतीत काही संशय असेल तर जो कोण अधिकारी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बसलेला असेल त्यानं त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करत असताना खातरजमा करायला हवी असं इथं सांगितलेलं आहे. 14 नंबरचा जो मुद्दा आहे तो टीएटीच्या फॉड बाबतीत आहे. हा मुद्दा मला वाटतंय आपल्यासाठी सद्यस्थितीत गरजेचा नाही, पण आपण 15वा नंबरचा मुद्दा मात्र समजून घेणं गरजेचं आहे. 15वा पद्धतीचा मुद्दा बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय 21/6/2023 अन्वये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारास जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही आणि असं तुमच्या नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावं. 15 नंबरच्या मुद्द्यामध्ये केलेला आहे, एखाद्या शिक्षण सेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली तर त्या शिक्षकाला कोणत्याही परिस्थितीत बदलीचा अधिकार मिळणार नाही आणि तुमच्या हातात जी काही ऑर्डर दिली जाते त्या ऑर्डरमध्ये या मुद्द्याची काय करा, नोंद करा असं सांगितलेलं आहे. म्हणजेच बघा, एकदा निवड झाल्यावर तुम्हाला बदली नाही हे इथं सांगितलेलं आहे. त्यामुळं प्रेफरन्स देत असताना सुद्धा व्यवस्थित द्या. कशा पद्धतीने द्यायचं असतील ते तुम्ही बघा. उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना प्रामुख्याने खालील बाबी पाहाव्यात. एक काय, 12/2/2023 या दिनांकापर्यंत प्राप्त केलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विचारात घ्यावी. दिनांक 12/2/2023 नंतर प्राप्त केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. आता आपल्या बाबतीत हा नियम काय असणार आहे, 14/5/2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख. आपल्याला या तारखेपर्यंतची कागदपत्र पाहिजेत. त्यामध्ये कोणती, तुमची शैक्षणिक कागदपत्रे असो किंवा व्यावसायिक कागदपत्रे असो ती या तारखेपर्यंतची हवीत, मग किंवा तुमच्याकडे ती पदवी या तारखेपर्यंतची हवी. कोणत्या, 14/5/2025. पुढे बघा, 16 नंबरचा जो निर्णय आहे तो निर्णय काय सांगतोय, पेपर या निर्णयावर मी बोलतोय. तुम्हाला जर 1 ते 5 ला जॉईनिंग हवा असेल तर तुमचा पेपर 1 पात्र पाहिजे. तुम्हाला 6 ते 8 ला जॉईनिंग हवा असेल तर तुम्हाला पेपर 2 पात्र पाहिजे. आणि 1 ते 8 या विषयात बोलत असताना आपलं जर डीएड असेल किंवा डीटीएड असेल तर पेपर 1 आणि पेपर 2 1 ते 8 ला पात्र पाहिजेत. लक्षात येते का? 1 ते 5 ला जर पात्र असेल तर पेपर 1, 6 ते 8 ला जर पात्र असेल तर पेपर 2. सदरचा विषय डीएडच्या बाबतीत झाला. बीएडच्या बाबतीत तुम्ही 6 ते 8 ला जर पात्र असाल तर पेपर 2. मग तुमचा जर विषय सामाजिक शास्त्र असेल तर सामाजिक शास्त्राशी संबंधित पेपर 2. तुमचा गणित विज्ञान असेल तर गणित विज्ञानची पेपर 2. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 9 ते 12 ला टीईटीची गरज आहे की नाही. 16.3 आहे तो वयाच्या बाबतीत आहे. 2025 मध्ये वयाचा विचार करत असताना 14/5/2025 वय विचारात घेतलेलं आहे. 2022 ला कोविड-19चा प्रादुर्भाव होता त्यामुळे वयाला 2 वर्ष शिथिलता दिलेली आहे, पण 2025 ला असं काही नाही. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट बघा, 16.4 आपल्याला सगळ्यांना आयएमपी एक मुद्दा आहे,
खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी 9वी ते 12वी साठी खाजगी शाळांच्या सेवा शर्ती नियमानुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. बघा 1 ते 8 ला आपल्याला वयाची मर्यादा आहे, पण 9 ते 12 ला खाजगी शाळेत तुम्हाला जर नोकरी मिळणार असेल तर तुमच्या वयाची मर्यादा निश्चित केलेली नाही. तुमचं वय 47 आहे तरी सुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते, फक्त रिटायरचं वय नसावं. येते लक्षात का? 9 ते 12 ला वयाची अट नाही, फक्त रिटायरचं वय नसावं एवढं सांगतो मी. त्यानंतर अतिशय महत्वपूर्ण, जन्मतारखेसाठी शालांत प्रमाण परीक्षा म्हणजे 10वी किंवा शाळा सोडल्याचा दाखला विचारात घेण्यात यावा. तुमची जन्मतारीख तुम्ही या वयात बसताय का हे पाहण्यासाठी एक तर तुमच्या 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हते बाबतीत मी तुम्हाला बोललेलो आहे, मी खाली बोलतो. आता तुम्हाला ते नियम दिलेला आहे डॉक्युमेंट बाबतीत. 16.7 बघा, 16.7 मध्ये काय म्हटलेलं आहे? 1ली ते 5वी या गटासाठी उमेदवार टीईटी किंवा सीटीटी 1 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 6वी ते 8वी या गटासाठी गणित विज्ञान व गणित विज्ञान या विषयांच्या पदासाठी टीईटी किंवा सीटीटी पेपर 2 पात्र असणं आवश्यक आहे. मी अगोदरच बोललोय. 16.9 साठी 6 ते 8 गटासाठी इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र या विषयांच्या पदासाठी सीटीटी पेपर 2 सामाजिक शास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. हे बेसिक आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पण पुढे जाऊया आपण, जे गरजेचं आहे ते. इयत्ता 6वी ते 8वी साठी माझा विषय मराठी होता पदवीला, माझा विषय हिंदी होता पदवीला, माझा विषय इंग्रजी होता पदवीला, माझा विषय उर्दू होता पदवीला, माझा विषय कन्नड होता पदवीला. म्हणजेच भाषेचा विषय, तुमच्याकडे जर भाषा हा विषय पदवीला असेल तर तुम्ही टीईटी किंवा सीटीटी पेपर 2 पात्र असायलाच हवा. आणि हा पेपर 2 पात्र असत असताना तुम्ही गणित विज्ञान विषयातून असा किंवा सामाजिक शास्त्र या विषयातून असा, काही फरक पडत नाही, तुम्ही फक्त पात्र असायला हवं असं यांनी सांगितलेलं आहे. बघा, टीईटी किंवा सीटीटी पेपर 2 गणित विज्ञान अथवा सामाजिक शास्त्र विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजेच इथं 6 ते 8 ला तुमचा विषय जर भाषा असेल तर तुम्हाला पेपर 2 पात्र असणं आवश्यक आहे. आणि हा पेपर 2 पात्र असताना तुम्ही गणित विज्ञान मधून पात्र असला तरी चालेल किंवा तुम्ही सामाजिक शास्त्र या विषयातून पात्र असला तरी चालेल. इथं थोडंसं महत्वपूर्ण विषय आहे आणखी एक. खाजगी व्यवस्थापनातील 9वी व 10वी साठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये व 11वी ते 12वी साठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वरच्या वर्गाला जर तुम्ही एखाद्या विषयाचे शिक्षक होणार असाल तर पदवीला किमान तुमची द्वितीय श्रेणी असली पाहिजे असं 16.11 मध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी सुलभ संदर्भासाठी उत्तीर्णतेच्या सवलतीचा तक्ता जोडलेला आहे. तो तक्ता नंतर बघू आपण. पुढे बघा, उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालील कागदपत्रांची पडताळणी करावी. आता इथून पुढे आपली कागदपत्र चालू झालीत. बघा, वरून खाली आपण जर बघत आलो तर बऱ्याचशाच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 15 नंबरचा एक नियम आहे. तो नियम सांगतोय, जिल्हा परिषदला जर तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून काम करायचे असेल तर तुम्हाला जी ऑर्डर मिळणार आहे त्यावर बदली नाही हे द्यायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही भाषेचे जर शिक्षक असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही टीईटी पेपर 2 पात्र पाहिजेत. तो सामाजिक शास्त्र विषयातून असा किंवा गणित विज्ञान या विषयातून असा, काही फरक पडत नाही. त्यानंतर वयाच्या बाबतीत फॉर्म भरलेली अंतिम तारीख, शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत फॉर्म भरलेली अंतिम तारीख, डॉक्युमेंटच्या बऱ्याचशा बाबतीत या गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आता आपण बघणार आहोत ती म्हणजेच काय, तर 17.1 ला कागदपत्रांमधील पहिलं जे कागदपत्र आहे ते आहे, तुम्ही पवित्र पोर्टलला तुम्ही स्वप्रमाणित जे केले त्या कागदाची पहिली प्रत तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर शालांत परीक्षा व गुणपत्रक, शालांत परीक्षेचं गुणपत्रक तुमच्याकडे पाहिजे. त्यासोबत तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे आणि हे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी उपयुक्त ठरेल. शालांत परीक्षा म्हणजे तुमची 10वी, उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र 1ली ते 5वीच्या गटासाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट पाहिजेत. डीएड पाहिजे तुमचं किंवा डीएलएड पाहिजे किंवा डीटीएड पाहिजे. टीसीएच बेळगाव गुणपत्रक व प्रमाणपत्र ही तुमची व्यावसायिक अर्हता आहे. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी किंवा सीटीटी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तुम्हाला जर लागू असेल तर ते सुद्धा तुमच्याकडे पाहिजे.
पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र 6वी ते 8वी साठी, 9वी ते 10वीच्या गटासाठी तुमचं पदवी परीक्षेचं गुणपत्रक सुद्धा पाहिजे आणि पदवीचं प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे. थोडा वेळ व्हिडिओ थांबवत आवश्यक कागदपत्रांची तुम्ही फाईल केली तरी चालेल. पुन्हा एकदा युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे तुम्हाला काळजीपूर्वक आणि महत्त्वपूर्ण एक विनंती करतोय की डॉक्युमेंट खूप महत्त्वपूर्ण असतील. तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर तुमची निवड होणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी तिथं सूचना दिलेल्या आहेत. पवित्र पोर्टलला तुम्ही ज्यावेळेला तुमचं रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेला तुमची जी डॉक्युमेंट अपलोड झाली ती डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजेत, कारण संबंधित अधिकारी वर्गांकडे त्या डॉक्युमेंटच्या प्रती ऑलरेडी पवित्र पोर्टल कडून गेलेल्या असतील. व्यावसायिक अर्हतेसाठी BA, LED, BSc एड, BEd, BAed, BPEd फक्त शारीरिक शिक्षण विषयासाठी. पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक व पदव्युत्तर प्रमाणपत्र 11वी 12वीतील गटांसाठी तुम्हाला कोणतं लागू होतंय ते बघा. पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हतेबाबत MPEd इत्यादी बाबतचे पदव्युत्तर प्रमाणपत्र व गुणपत्रक आरोग्य व शारीरिक शिक्षणासाठी ज्यांना जे लागू होते त्या गोष्टीचा तुम्ही फक्त विचार करा, इतर कोणत्याही गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. स्थानिक स्वराज्य संस्थातील पदांसाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला आदिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांमधील रहिवासी असल्याचा दाखला. बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असल्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे हवं आणि तुम्ही कर्नाटकातील 865 गावाशी संबंधित असाल तर तुमच्याकडे रहिवासी दाखला हवा. तुमचा जातीचा दाखला हवा जर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागू असेल तर, नसेल तर त्याची गरज नाही. जात वैधता प्रमाणपत्र हवं, लागू असल्यास ओबीसी साठी तुम्हाला माहित आहे 6 महिन्यानंतर तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र देऊ शकताय. प्रत्येक कास्टचं वेगवेगळं आहे, ते तुम्ही स्वतःहून थोडंसं बघा. समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान 40% दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र. समांतर आरक्षणामधील आपण जर दिव्यांग आहे अशा पद्धतीने जर नोंदणी केली असेल तर आपल्याकडे ते प्रमाणपत्र हवं. समांतर आरक्षणातील लाभासाठी माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र बघा, ज्यांना जे जे लागू आहे ते तुमच्याकडे हवं. समांतर आरक्षणातील लाभासाठी पदवीधर अंशकालीन असल्याचे सक्षम प्राधिकारी, थोडक्यात तहसीलदारच तुम्हाला यासाठी प्रमाणपत्र लागेल. आपल्याला कोणतं लागेल हे तुमचं तुम्ही थोडंसं बघा. समांतर आरक्षणातील लाभासाठी तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र लागेल. समांतर आरक्षणातील लाभासाठी तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला भूकंपग्रस्तचं प्रमाणपत्र लागेल. समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रावीण्यप्राप्त जर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याची पोचपावती पाहिजे. तुम्ही जर खेळाडू म्हणून जर फॉर्म भरला असाल आणि तुमची जर निवड झाली असेल तर तुमच्याकडे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा एकतर पडताळणी अहवाल पाहिजे आणि तो नसेल तर पडताळणीसाठी तुम्ही प्रस्ताव केलाय याची पोचपावती पाहिजे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तसेच समांतर आरक्षणातील लाभासाठी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, जे अनाथ आहेत त्यांना ते पाहिजेच म्हणजे पाहिजे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याकडे हवे, जे यामध्ये असतील ते. आणि ज्यावेळेला समान गुण असतात त्यावेळेला या लोकांना सुद्धा सगळ्यात अगोदर प्राधान्य दिलं जातं. म्हणून यांनी अगोदर डॉक्युमेंट बघा, डॉक्युमेंट सगळ्यांनी चेक करायचे आहेत. सन 1991चे जनगणना किंवा 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी. उन्नत गटात मोडत नसल्याचे, थोडक्यात नॉन क्रिमिनल ज्यांना लागू आहे त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सुद्धा पाहिजे. उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा तुम्हाला माहित आहे, गॅजेट किंवा ॲफिडेव्हिट जे तुमच्याकडे पाहिजे. आणि हा जो आहे हा माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील विशेष अनुज्ञा याचिका 11-254/2019 मधील दिनांक 24/10/2019 च्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता परीक्षेमध्ये पात्रताविषयी बाबीमध्ये सवलत घेऊन ती अर्हता प्राप्त केली असेल तर असा उमेदवार त्याच्या मूळ संवर्गातून निवडल्या जाण्यास पात्र असेल तर अशा प्रकारची कोणतीही सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने जर ती अर्हता प्राप्त केली असेल व अंतिम गुण मूल्यांकनानुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असे तत्व निश्चित झाल्याचे दिसून येते. सदरचा नियम तुमच्या लक्षात आला असेल 55-60 वर आधारित आहे.
सगळ्यांना 55-60 काय माहीत आहे, त्यामुळे मी यावर बोलत नाही, कारण हा वादाचा विषय आहे. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात 55-60च्या बाबतीत निर्णय झालेला आहे आणि मला वाटतंय वैयक्तिक की या भरतीमध्ये 55-60 हा निर्णय लागू नसेल. 2022चं हे पत्र आहे, त्यामुळे इथं 55-60 दिसते, परंतु या भरतीमध्ये 55-60 हा निर्णय नसेल, हे माझं वैयक्तिक मत आहे. बघू काय होतंय. बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्रविष्ट होताना दिव्यांग प्रवर्गातील, हा विषय खूप महत्वाचा आहे, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांनी वेळेची सवलत, मदतनीस, प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतीचा लाभ देण्यात आलेला होता. बघा, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार होते त्यांना एकतर वेळेची सवलत दिलेली होती, मदतनीस काही जणांना दिला होता, काही जणांच्या प्रश्नांची संख्या कमी होती, अशा वेगवेगळ्या सवलती दिलेल्या होत्या. अशा उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दिव्यांग प्रकारचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करायची. ज्या दिव्यांग उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता त्याच्या पात्रतेनुसार अन्य प्रवर्गात झाली असेल तरीही अशा उमेदवाराच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी. अशा उमेदवाराकडे संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कागदपत्रे प्रमाणपत्र नसल्यास उमेदवार नियुक्तीस पात्र ठरणार नाही. मला 150 मार्क आहेत, मी डायरेक्ट जनरलचं मेरिट घेतलंय, मला दिव्यांगाचं प्रमाणपत्राची गरज नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण स्वप्रमाणपत्रामध्ये आपण दिव्यांगत्व नोंदवलेलं आहे, आपण मदतनीस घेतलेला आहे किंवा आपण वेळेची सवलत घेतलेली आहे. अशा वेळेला तुम्हाला जास्त गुण मिळू द्यात किंवा कमी गुण मिळू द्यात, तुमची जनरलमधून निवड होऊ दे किंवा डायरेक्ट निवड होऊ दे, तरी सुद्धा तुमच्याकडे ते प्रमाणपत्र हवं. प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही नियुक्तीला पात्र होणार नाही, असा 19 नंबरचा नियम सांगतोय. 20 नंबरचा नियम आहे, कागदपत्र पडताळणीअंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार चारित्र्य पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी. बघा, त्यानंतर तुमची चारित्र्य पडताळणी आहे ती काय सगळ्यांची अगदी व्यवस्थित होती. नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवाराची नियमानुसार शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिकरणात करण्यात यावी. इथं तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं मेडिकल करायचं आहे. 21 नंबरला तुमचं मेडिकल, 20 नंबरला तुमचं चारित्र्य पडताळणी, 22 नंबरला उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी, पात्र अपात्रतेची कारणे, उमेदवाराने रुजू अहवाल इत्यादी बाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉग इनवर कराव्यात. बघा, माझी कोल्हापूर जिल्हा परिषदला निवड झाली तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचं काम काय असेल, माझ्या कागदपत्रांची पडताळणी करायची. त्यानंतर मी पात्र झालो तर माझी पात्र म्हणून नोंद करायची. मी जर अपात्र झालो तर माझी नेमणूक किंवा माझ्या अपात्रतेची जी काय कारणं आहेत ती कारणं किंवा उमेदवाराचा रुजू अहवाल हे जे काय असेल ते पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून पवित्र पोर्टलच्या लॉग इनवर संबंधित आस्थापनाने करायचं, असं 22 नंबरला सांगते. 23 नंबरला विविध शासन निर्णयांमधील तरतुदीनुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी. अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्यास निदर्शनास आल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील याची नोंद घ्यावी. चुकून अपात्र उमेदवाराची जर निवड झाली आणि त्याची चौकशी लागली आणि चौकशीमध्ये तो जर उमेदवार सापडला तर ज्या अधिकाऱ्यांनी निवड केलेली आहे तो अधिकारी अडचणीत येऊ शकतो किंवा संबंधित व्यवस्थापन अडचणीत येऊ शकतं, असं 23 नंबरचा नियम सांगतोय. आणि वरील प्रमाणे कार्यवाही करून नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारास शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023/प्रक्र 174/TNT1 दिनांक 21/6/2023 मधील मुद्दा क्रमांक 7 मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन, तुम्हाला माहिती आहे आता समुपदेशन म्हणजेच तुम्हाला कोणती शाळा, तुमच्या शाळेपासून विषय आला समुपदेशन करायचं आणि तुम्हाला नोकरी किंवा तुमची ऑर्डर हातात द्यायची. तत्कालीन आयुक्त साहेब होते सूरज मांढरे सर, यांची ती सही आहे. थोडक्यात युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे आज तुम्हाला शिक्षक भरती 2022 वर आधारित 2025 ला कोणती डॉक्युमेंट लागतील आणि डॉक्युमेंटच्या बाबतीत तुम्ही काळजी का घेणं आवश्यक आहे याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मनापासून धन्यवाद.